आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला सगळीकडून अंधार दिसू लागतो. आपण ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करतो, ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा करतो, तेच आपले घरचे लोक जेव्हा आपल्याला समजून घेत नाहीत किंवा आपली साथ सोडून देतात, तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या स्वप्नांची कोणालाही किंमत नाही? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. परिस्थिती स्वीकारायला शिका. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना, सत्य स्वीकारायला शिका. आपण आयुष्यभर याच एका आशेवरती जगतो की अरे, आज नाही तर उद्या घरचे मला समजून घेतील, माझ्या पाठीशी उभे राहतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, काळ बदललाय. त्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती आणि तुमची आजची स्वप्न वेगळी आहेत. कदाचित त्यांच्या अनुभवानुसार ते बरोबर असतील, पण तुमच्या ध्येयानुसार तुम्हीही चुकीचे नाही आहात. मग कशाला विनाकारण चिडचिड करायची? त्यांच्या विरोधाचा राग करून स्वतःचं डोकं तापून घेण्यापेक्षा शांतपणे हे मान्य करा की सध्या तुमची आणि त्यांची मतं जुळत नाहीयेत. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून हो म्हणण्याची किंवा कौतुकाची अपेक्षा ठेवाल, तोपर्यंत तुम्हाला दुःख होत राहणार. ज्या दिवशी तुम्ही या अपेक्षांचं ओझं फेकून द्याल ना, त्याच दिवशी तुम्हाला आतून खूप हलकं वाटेल. लक्षात ठेवा, कोणाचं प्रमाणपत्र मिळाल्यावरच तुमचं स्वप्न खरं ठरेल असं काही नाही. एकदा परिस्थिती स्वीकारली की पुढचा रस्ता आपोआप स्पष्ट दिसायला लागतो. नंबर 2, स्वतःचं विजन स्पष्ट ठेवा. याचा साधा अर्थ असा की तुम्हाला नक्की कुठे पोहोचायचं आहे हे तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. जर तुमच्या मनाला खात्री आहे की तुम्ही जे काही करताय ते योग्य आहे, तर मग जगाच्या किंवा घरच्यांच्या परवानगीची वाट का बघताय? लोकांकडून किंवा घरच्यांकडून सर्टिफिकेट मिळण्याची अपेक्षा सोडून द्या. तुम्हाला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे? तुमचं सुख नक्की कशात आहे? तुमचं करिअर कोणत्या दिशेने न्यायचं आहे हे एकदा नीट ठरवा. लक्षात ठेवा, घरचे आज तुम्हाला साथ देत नाहीत कारण त्यांना तुमच्या क्षमतेवरती विश्वास नसेल किंवा कदाचित त्यांना तुमच्या भविष्याची भीती वाटत असेल. त्यांना शब्दांनी उत्तर देऊन काहीच साध्य होणार नाही, उलट वादच वाढतील. त्याऐवजी आपली सगळी ताकद आपल्या कामात लावा. त्यांना तुमचं यश शब्दात नको तर तुमच्या प्रगतीने किंवा कर्तृत्वाने दाखवून द्या. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी करून दाखवाल, त्या दिवशी त्यांचे शब्द आपोआप बदलतील. नंबर 3, मानसिक कणखरता. म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या मनाला दिलेले एक धाडस आहे. जेव्हा आपण एकटे पडतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की हे आपल्यावरती आलेलं संकट आहे किंवा शाप आहे. पण खरं सांगू का, एकटेपणा हा शाप नसून ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची. जेव्हा आसपास गर्दी नसते तेव्हाच आपल्याला कळतं की आपली खरी ताकद काय आहे. सगळ्यात आधी स्वतःचे चांगले मित्र बनवायला शिका. आपण जगाशी तासनतास गप्पा मारतो, पण कधी स्वतःशी बोललोय का? कधीतरी आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघून ठामपणे सांगा, आज कोणी सोबत नसेल तरी चालेल, मी माझ्यासाठी खंबीर आहे आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. हे शब्द तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा भरतील. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी मन डगमगायला लागेल तेव्हा थोर माणसाचे चरित्र वाचा किंवा त्यांचे विचार ऐका. जगात असा एकही मोठा माणूस झालेला नाही ज्याला आयुष्यात कधी ना कधी एकटं लढावं लागलं नाही. त्यांची परिस्थिती तुमच्यापेक्षाही वाईट होती, पण ते टिकून राहिले म्हणून आज इतिहासात त्यांचे नाव ओळखले जाते. तुम्हीही त्याच वाटेवरती आहात, फक्त मन खंबीर ठेवा. आर्थिक स्वातंत्र्य हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हेच आजच्या जगाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात स्वतःचा पैसा नाही, तोपर्यंत तुमचे निर्णय तुमचे नसतात. जोपर्यंत तुम्ही खाण्यापिण्यासाठी, कपड्यांसाठी किंवा मोबाईल रिचार्जसाठी घरच्यांवर किंवा दुसऱ्या कोणावरती अवलंबून आहात, तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या अटींवर जगावं लागणार. जेव्हा स्वतःचा पैसा येतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने शब्दाला वजन येतं. म्हणून आजच छोटी पावलं टाकायला सुरुवात करा. तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी शोधत असाल तरी रिकामा वेळ वाया घालवू नका.
काहीतरी पार्ट टाइम काम करा. एखादं नवीन स्किल, कौशल्य शिका, ज्यातून तुम्हाला 4 पैसे मिळतील. मग ते ऑनलाईन काम असो किंवा एखादं छोटं दुकान. कोणतंही काम लहान नसतं. आणि महत्वाचं म्हणजे बचत करायला शिका. पैसा म्हणजे फक्त कागदाचे तुकडे नसतात, तो तुमचा कॉन्फिडन्स असतो. जेव्हा तुमच्या बँक बॅलन्स मध्ये थोडे पैसे असतात ना, तेव्हा कोणासमोर झुकण्याची गरज पडत नाही. तो पैसा तुम्हाला स्वतःच्या अटींवर जगण्यासाठी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी ताकद देतो. लक्षात ठेवा, आर्थिक स्वातंत्र्य हीच तुमच्या खऱ्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. तुमचं सपोर्ट सिस्टम स्वतः तयार करा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नेहमी म्हणतो की रक्ताची नाती सगळं काही असतात, पण कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा विचारांची नाती जास्त महत्वाची ठरतात. जर तुमचे घरचे तुम्हाला साथ देत नसतील तर खचून जाऊ नका. तुमचं स्वतःचं एक सपोर्ट सिस्टम तयार करा. आता हे कसं करायचं, तर तुमच्या सारखेच विचार करणाऱ्या लोकांशी जोडले जा. असे मित्र शोधा किंवा असे मार्गदर्शक शोधा जे तुमच्या स्वप्नांची थट्टा उडवणार नाहीत. उलट ते तुम्हाला तू हे करू शकतोस असं म्हणून प्रोत्साहन देतील. कधी कधी एखादा अनोळखी माणूस दिलेली साथ ही घरच्यांच्या विरोधापेक्षा मोठी ठरते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मकता लांब ठेवा. जे लोक सतत तुम्हाला टोमणे मारतात, तुम्हाला कमी लेखतात किंवा तुझ्याने हे होणार नाही असं म्हणतात, मग ते तुमचे जवळचे नातेवाईक का असेनात, त्यांच्यापासून मानसिक अंतर ठेवा. याचा अर्थ त्यांच्याशी भांडण करा असं नाही, तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. त्यांचं नकारात्मक बोलणं तुमच्या मनापर्यंत पोहोचू देऊ नका. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य एक सुंदर बाग आहे. तिथे कोणाला प्रवेश द्यायचा किंवा कोणाला बाहेर ठेवायचं हा अधिकार फक्त तुमचाच आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी. आपल्याला खूप राग येतो जेव्हा घरचे आपल्याला बोलतात किंवा टोमणे मारतात, बरोबर? पण तो राग त्यांच्यावर काढून काहीच फायदा नाही. तो राग, ती चिडचिड एका ऊर्जेत बदला आणि ती ऊर्जा तुमच्या कामात होता. एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा, जगाला तुमचं बोलणं ऐकण्यात रस नसतो. त्यांना फक्त तुमचं यश बघायला आवडतं. आज ते तुम्हाला विरोध करतायत कारण त्यांना तुमचं स्वप्न दिसत नाहीये. त्यांना फक्त आजचा तुमचा संघर्ष दिसतोय. मग त्यांना उत्तर कसं द्यायचं? तर शांत राहून तुमचं काम इतक्या जोमात करा की तुमच्या यशाचा आवाज त्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल, त्याच दिवशी जे लोक आज तुम्हाला नावं ठेवतात तेच लोक बाहेर जाऊन अभिमानाने सांगतील, हा आमचा मुलगा आहे किंवा ही आमची मुलगी आहे. हे जगाचं रीतच आहे. मंडळी, जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत कुणालाही तुमच्या संघर्षात रस नसतो. पण एकदा तुम्ही जिंकलात की तुमचा संघर्ष ही प्रेरणा बनून जाते. त्यामुळे आज कोणाशीही वाद घालू नका. कोणालाही पटवून सांगण्याचा प्रयत्न करू नका की तुम्ही बरोबर आहात. फक्त तुमची प्रगतीच तुमचं सगळ्यात मोठं उत्तर असेल. लढायला शिका, जिंकायला शिका आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहायला शिका. मंडळी, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.